4 साल के लंबे इंतजार के बाद आखिरकार नागपुर महानगर पालिका का महापौर पद भर गया है। रेशीमबाग स्थित सुरेश भट्ट सभागृह में 6 तारीख को हुए मतदान के बाद आज औपचारिक रूप से नई महापौर ने अपना पदभार संभाला। नमस्कार, आप देख रहे महान्यूज 7 के लिए मैं नंदिनी बर्वे। नागपुर महानगर पालिका की महापौर के रूप में नीता राजेंद्र ठाकरे ने आज अपने पद की जिम्मेदारी ग्रहण की। वहीं उप महापौर पद पर लीला हाथीबेट को कार्य पद्धति में स्थान मिला। इसके साथ ही सत्ताधारी पक्ष के नेता नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर ने भी अपनी निर्धारित सीट पर बैठकर कार्यभार संभाला है। पदभार ग्रहण समारोह के दौरान नगर निगम परिसर में भारी संख्या में जनप्रतिनिधि, कार्यकर्ता और समर्थक मौजूद रहे। इस अवसर पर महाराष्ट्र सरकार के मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े, दक्षिण नागपुर विधायक मोहन मते और पूर्व महापौर दयाशंकर तिवारी भी विशेष रूप से उपस्थित रहे। सभी नेताओं ने नवनियुक्त महापौर और उप महापौर को शुभकामनाएं देते हुए उनका अभिनंदन किया है। माझं महानगरपालिकेत आहे आणि त्यामुळे अत्यंत नम्रता, सुशील, इमानदारी, जनतेच्या प्रति इमानदारी असलेल्या आमच्या हाथीबेटताई, लीलाताई अत्यंत चांगल्या कार्यकर्त्या आहेत। या दोघांनाही त्या ठिकाणी प्रचंड एक मोठी उंची आपण दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी। या दोघींनी आणि बाल्या बोरकर तर अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी आहे। जसा बॉल आला तसा मारतो, कधी कधी हुकतो पण त्याची विकेट पडत नाही। विकेट किपर सांभाळून घेतो। त्यामुळं बाल्या बोरकर सारखा अत्यंत चांगला कार्यकर्ता। आणि आता तर मला नीताईंनी सांगितलं की 57 नगरसेविका महिला निवडून आल्या। 57 महिला नगरसेविका, नाही सॉरी 55 आणि 47 आमचे युवा पुरुष आले आहेत। भाऊ आले 47, त्यांच्या बहिणी आल्या 55। त्यामुळे बहिणीचा मोठा वाटा नगरपालिकेला असणार आहे, महानगरपालिकेवर मोठा वाटा असणार आहे। आणि त्यामुळे विकासातही मोठा वाटा आमच्या बहिणीचा असणार आहे। आणि त्यामुळं जेवढा वाटा आम्ही देण्याचा प्रयत्न करू तेवढा करू। एक मात्र आश्वस्त करतो नीताताई, केंद्र सरकारकडून नितीनजी, राज्य सरकारकडून देवेंद्रजी आणि आम्ही सर्व आमदार आणि मी, आम्ही राज्य सरकारच्या सर्व योजना महानगरपालिकेत कशा लागू होतील याची जबाबदारी आमची आहे। पण आम्ही केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून आणलेल्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे। ती आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। नितीनजी, देवेंद्रजी यांचे आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये आपण सर्व, मग ते क्षेत्र पाणी पुरवठ्याचं असो, मलनिस्सारणाचं असो, मग ते क्षेत्र, आता अजय भैयांनी सांगितलं की अतिक्रमणांचा अनेक विषय निश्चितपणे येणार आहे। ते विषय आहे, आता पुढल्या काळात ते समोर पटलावर येतील आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचं काम करायचं आहे। आणि निश्चित मला खात्री यासाठी आहे की माझं जे नेतृत्व आहे, माझे सगळे मंचासीन जे मार्गदर्शक आहे, हे सगळे या दृष्टीने चांगलं मार्गदर्शन करतील। मी आणि लीलाताई, आणि आता आपल्याला सर्वांना माहिती आहे शहरात की परत येणारी जी तिसरी एक महिला स्थायी समितीची चावी जिच्या हाती असणार आहे, ती देखील महिला असणार आहे। हा देखील एक वेगळा विषय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे भारतीय जनता पक्षाचा की 3ही मोठ्या पदांवर महिलांच्या हाती सत्ता दिली गेली आहे। आणि याचा अर्थ असा आहे की महिलांच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवताना त्यांच्या मार्गदर्शनातून चांगलं काम करेल हा विश्वास त्यांनी ठेवला आहे। आणि शहराला देखील, आणि या सर्व शहराला, आपल्या सर्व लोकांना देखील मी हा विश्वास देऊ इच्छिते की महिला म्हणून काम करत असताना जी अपेक्षा शहरांनी केली आणि मार्गदर्शकांनी आणि नेतृत्वांनी जी जबाबदारी दाखवली, जो विश्वास दाखवला, त्याला कुठेही कमी पडू देणार नाही। हे म्हणत असताना एकीकडे की कमी बजेटमध्ये कसं चालवायचं, घर कसं चालवायचं, तिला 10,000 मिळाले तरी पण ती बरं चालवते, व्यवस्थित चालवते, तिला अधिक मिळाले तरी ती चालवते। हे अगदी खरं आहे की अगदी कमी बजेटमध्ये सुद्धा महिला घर चालवतात, तसं ती शहरही चालवेल। पण माझी अत्यंत मनापासून विनंती आहे आणि मला विश्वास आहे, कृष्णा भाऊनी, मोहन भाऊनी बोलताना सांगितलं की तुम्ही काम करणार आहे, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका। आणि मला माहिती आहे माझ्यानंतर आता जेव्हा बावनकुळे साहेब बोलणार आहे तेव्हा ते देखील हेच सांगणार आहे की तुम्ही कमी बजेटमध्ये चालवता, पण
हे या शहराचा विकास करताना कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. माननीय फडणवीस साहेबांनी, गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलंय, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. जे हवे ते शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी जे जे हवे ते चांगले निर्णय घ्या आणि निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळे ते खरं असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे कमी बजेट आपल्याला राहणार नाही या गोष्टीची खात्री आहे. मी एक वार पुन्हा आपणा सर्वांचे, मंचस्थ सर्वांचे आणि समोर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि या नागपूरच्या जनतेचे एक वेळा मनापासून खूप 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 धन्यवाद मानते. आणि एवढंच सांगणार आहे की हे शहर समोर नेत असताना विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी शहरातील सर्व माजी महापौर, उपमहापौर या सर्वांनी जो हातभार लावलाय, निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा अलीकडच्या काळामध्ये खूप दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर या ठिकाणी होते आणि जो अजेंडा भारतीय जनता पक्षाचा आहे तो त्या अजेंड्यावर त्यांनी काम केलं आहे. आणि म्हणून तो अजेंडा आणि भारतीय जनता पक्षाचा मानस आणि पूर्वीच्या काळामध्ये, ह्या अलीकडच्या पूर्वीच्या सर्व काळामध्ये माननीय माजी महापौरांनी जे जे काम करून शहराला समोर नेलं ते काम आणि त्याच्या पुढचं अधिकचं काम निश्चितपणे करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनात काम करीन. माझं बोलणं या ठिकाणी थांबवते. नमस्कार, धन्यवाद. महान्यूज 7 के लिए नागपुर से कैमरामैन राजेश जंगीतवार के साथ अनुराग शिंदे की रिपोर्ट. This video is sponsored by Shivam Jewelry.